एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरीराने तिकडे आणि मनाने इकडे आहेत असा दावा केलाय शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी। जयंत पाटील हे येणार होते, सत्तेत सहभागी होणार होते आणि जयंत पाटील यांच्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असा गौप्यस्फोट सुद्धा शिरसाट यांनी केलाय। जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात, पण येतील, त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत। जयंत पाटील महायुतीच्या मार्गावर असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय, तर संजय शिरसाटांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून आजही दावे प्रतिदावे केले जातात। जयंत पाटलांविषयीच्या या दाव्याला रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे। हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत। त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं। बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। 2022 मध्ये शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून आजवर 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार झालाय। पहिल्या टप्प्यात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना संधी मिळाली, तर दुसऱ्या टप्प्यात अजित पवार गटाची मंत्रिमंडळात वर्णी लागली। मात्र तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त लागला नाही। शिंदेंच्या नेतृत्वातील काही इच्छुक मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेले जयंत पाटलांमुळेच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा शिरसाटांनी केला। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत, असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। अहो, त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? सगळंच होते ना, हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे। जुलै महिन्यात अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत काँग्रेस दुभंगली गेली। शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडले। राष्ट्रवादीतील जवळपास 42 ते 43 आमदार अजित पवार गटासोबत आहेत। मात्र जयंत पाटलांनी अद्यापही शरद पवारांची साथ काही सोडली नाही। पण जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार असल्याची चर्चा यापूर्वीही रंगली होती। शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। अजित पवारांच्या शिंदे सरकारमधील एंट्रीमुळे सत्ताधारी शिवसेनेच्या इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे। खरं तर अजित पवारांच्या शपथविधीनंतर काही दिवसातच तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती। शिंदे सरकारची टर्म पूर्ण होण्यास 7 ते 8 महिन्यांचा कालावधी बाकी राहिला। त्यात लोकसभा निवडणुकीचा काळ वगळता आता उणेपुरे 6 महिने उरलेत। त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज